मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून निर्णयावर शिक्कामोर्तब। विरोधकांना फायदा होईल तिथे महायुतीमध्ये लढण्याचा निर्धार। ठाण्यामध्ये भाजपसोबत युती करायची की नाही, सर्वाधिकार एकनाथ शिंदेंना, तर पुणे पिंपरीमध्ये भाजपकडून स्वबळाचा नारा। राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेनाही स्वतंत्र लढण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढायला हव्यात। चेन्नीथला यांच्यासमोर मी माझी भूमिका मांडली, पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य। भाई जगताप यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडेंचा खरा वारस चालवतायत। पंकजा मुंडे राजकीय वारसदार नाहीत, करुणा मुंडेंचा मोठा दावा। सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत, युती धर्म पाळण्या अगोदर पुणेकर धर्म पाळा। रवींद्र धंगेकरांचं भोवया उंचावणारं ट्विट। पुणे भाजपच्या नेत्यांची रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात फडणवीसांकडे टोकाची तक्रार। युतीमध्ये बेबनाव निर्माण करण्यासाठी पाठवलेला काँग्रेसचा एजंट धंगेकर यांच्यावर आरोप, कारवाई होणार का याकडे लक्ष। तुम्हाला ईडीची नोटीस आली का, मी मोदी भक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंना रमेश पाटलांचा फोन। ऑडिओ क्लिप व्हायरल, कोठारे मात्र वक्तव्यावर ठाम। ऍक्सिडेंट केसमध्ये अडकलेल्या सुनबाईंना कोठारे वाचवतायत। महेश कोठारेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचं कौतुक केल्यानंतर किशोरी पेडणेकरांचा निशाणा। महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी, विकास कामांसाठी 270 कोटींचा निधी मंजूर। यामध्ये 37 भाजपचे, राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेचे 5 आणि इतर 2 आमदारांचा समावेश। आमदारांना दिलेला 5 कोटी निधी विकास निधी नसून लाच, यातून कमिशनबाजी होईल। पाठिंबा देणाऱ्यांनाच निधी देणं सुरू, संजय राऊतांचा आरोप। उद्धव ठाकरे सीएम असताना भाजप आमदारांना दमडीचाही निधी नाही। निलंबन मानधन बंद करून लोकशाहीची हत्या करणाऱ्यांकडून नैतिकतेचा दाखला नको, नवनाथ बन यांचा राऊतांना प्रत्युत्तर। सरकारच्या वर्षपूर्तीनंतर महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामांचं ऑडिट होणार। तुर्तास गुजरातप्रमाणे मंत्रिमंडळ बदलाचा निर्णय नाही, सूत्रांची माहिती। 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात आमरण उपोषण करणार। कबूतरखान्याच्या मुद्द्यावर जैन मुनी निलेश चंद्रमुनी यांची घोषणा। दादरमधील कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात संतापाचं वातावरण। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार झालेला असताना ट्रस्टचा पुणे पालिकेकडे अर्ज। ट्रस्टने बोर्डिंगच्या विकासासाठी अर्ज केला होता। महापालिकेने बोर्डिंगचा मंजूर केलेला प्लॅन TV9 मराठीच्या हाती। अंबरनाथमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू, वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। सिव्हिल सर्जन कैलास पवार प्रकरणाची चौकशी करणार। ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ पद्मभूषण एकनाथ चिटणीस यांचं वयाच्या 101व्या वर्षी निधन। देशाच्या खेडोपाड्यामध्ये टीव्ही पोहोचवणारा किमयागार हरपला। 10वी-12वी परीक्षा शुल्कामध्ये 50 रुपयांची वाढ। 10वीच्या विद्यार्थ्यांना 470 तर 12वीच्या विद्यार्थ्यांना 490 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागेल।